आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 20 मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर प्रतीक्षाताई प्रकाश सोनवणे व श्री राजेश अमृत गोसावी यांच्याकडून फातिमा शेख यांना अभिवादन। मुस्लिम समाजातील पहिली महिला मुस्लिम शिक्षिका म्हणून फातिमा शेख यांचे नाव घेतले जाते। मुस्लिम समाजामध्ये महिलांना उंबऱ्याच्या बाहेर देखील पडता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये भारतातील पहिली मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून फातिमा शेख यांचे महिलांना शिक्षणामधील प्रेरणा ही खूप मोठी आहे। मी त्यांना धन्यवाद देते की आमच्यासारख्या महिलांना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली व आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवले। मी आज जी निवडणुकीमध्ये उभी आहे ती त्यांच्यामुळेच। प्रसंगी बोलताना अपक्ष उमेदवार डॉक्टर प्रतीक्षाताई प्रकाश सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच अपक्ष उमेदवार श्री राजेश अमृत गोसावी यांनी देखील फातिमा शेख यांना त्यांच्या जयंतीबद्दल अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले। अपक्ष उमेदवारांनी प्रभागामध्ये प्रचारामध्ये जोरदार मुसंडी घेतली असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। प्रभागातील मतदारांच्या अनेक समस्या जाणून घेत त्यांना भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर त्यांच्या आश्वासनांची पूर्तता आम्ही 100% करू असे मतदारांना त्यांनी ठामपणे विश्वास दिलेला आहे आणि आपला आवाज महापालिकेमध्ये उठवण्यासाठी आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे। 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा आपला हक्क सर्वांनी बजवावा व 100% मतदान करावे असे त्यांनी जनतेला आवाहन केलेले आहे। गोसावी वार्ड नंबर 20 चे उमेदवार अपक्ष म्हणून आज माझे चिन्ह फुटबॉल आहे। आज फातिमा शेख जे आज जयंती आहे त्यांना मी अभिवादन करतो आणि आज आपल्या वार्डामध्ये आम्ही फिरत असताना वार्डातले विकास कामे आज ही नगरसेवक होऊन गेली। त्या नगरसेवकाने या भागामध्ये काय आज जिकडे जाईल तिकडं आम्हाला सांगतात आमच्या इथं काम झालेले, त्या भागात काम झालेले। या नगरसेवक निवडून गेलेल्या नगरसेवकाने तोंड बघून काम केल्यासारखं कामं केले आणि सांगताना त्यांनी असे बोलतात की आम्ही आज 56 कोटीची कामं केली। 56 कोटीची कामं कुठे केली? त्यांच्या स्वतःचा विकास करण्यासाठी त्यांचे स्वतःची प्लॉट जिथे आहेत तिथं त्यांनी विकास केला आणि लोकांना सांगताना असं सांगतात आम्ही पूर्ण वार्डामध्ये आज विकास केला, पण असं विकास कुठे झाला नाही। पण आमचं आता या पुढं मतदारांनी निवडून दिल्यानंतर आमचं एक विजन असेल की गोरगरीब महिलांना चांगलं कुठलं तर उद्योग आणून लोकांना महिलांना हाताला काम देणं, तरुण युवक पिढींना काम देणं आणि ज्यांचे काय आता वयोवृद्ध लोक जे आता आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना पेन्शन काय आता काही असं लोक म्हणतात आमचं काय, आम्हाला मुलं बघत नाही, आमच्यासाठी काय तर करा। पण त्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही पेन्शन हा कुठं तर नवीन प्रोग्राम आम्ही इथं राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता ही रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट ही सगळी करतात, पण आमचं विजन वेगळं असणार आहे। आम्ही या भागामध्ये 20 नंबर वार्डामध्ये चांगल्या प्रकारे उद्योग आणू, महिलांना हाताला कामं देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही ही स्कीम राबवणार आहे। तर या 20 नंबर वार्डाच्या मतदारांना माझी विनंती आहे की आम्हाला बहुमतानं सोनवणेताई आणि मी राजेश गोसावी, माझं चिन्ह आहे फुटबॉल, सोनवणेताईचं आहे चिन्ह नारळ, आम्हाला बहुमताने निवडून द्या। आम्ही पुढच्या पिरियडला तुमच्या विकास कामाला हजर राहू, तुमचं कोण आमचं काम असेल ही मी विनंती। डॉक्टर सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे, प्रभाग क्रमांक 20 अनुसूचित जाती महिला अ मधून मी माझी उमेदवारी आहे आणि मी अपक्ष उमेदवार आहे। आज आहे फातिमा शेख। या फातिमा शेख या मुस्लिम समाजाच्या आद्य शिक्षिका आहेत, प्रथम शिक्षिका आहेत त्या, आणि आज त्यांची जयंती आहे। त्या जयंतीला अभिवादन मी करते, त्यांना सॅल्यूट करते। कारण कसं आहे, त्या समाजातल्या स्त्रिया बाहेर पडत नाही तरी सुद्धा त्यांनी समाजाला झुगारून त्यांनी त्या शिक्षिका झाल्या। त्यामुळे मला त्यांचं अभिवादन आणि मला अभिमानही त्याचा वाटतो। त्यांच्या वाटचालीवर अनेक आता त्या महिला शिकत आहेत। आपण आता या प्रभागामध्ये बघितलं आहे किती उणीवा आहे, काय आहे। आपण जिकडे तिकडे गेलो तर सांगतात की ताई आम्हाला रस्ते, पाणी वगैरे पण नाहीये, लाईटीची व्यवस्था नाहीये। जास्त करून महिला वर्ग म्हणतो की आमच्याकडे घर बसल्या आम्हाला उद्योग वगैरे नाहीये, तर ताई तुम्ही गृह उद्योग वगैरे आणा, आम्ही तुमच्या नेहमी पाठीशी आहे। आता त्यांच्या ज्या उणीवा आहेत, त्यांनी जे काही भोगलाय मी त्यांचीच आहे आणि मी इथली स्थानिक उमेदवार आहे। त्यामुळे कसं आहे की या भागामध्ये काय अडीअडचणी आहेत आणि कुठल्या अडीअडचणीला तोंड देऊन सामोरं जावं लागतं आणि
ते सामोरे जात असताना किती त्रास होतो हे मलाही माहिती आहे आणि मी इथे सहन करत आलेली आहे. म्हणून कसं आहे, माझ्या महिलांसाठी ज्या स्त्रिया झगडणाऱ्या आहेत, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या आहेत, त्या स्त्रियांसाठी ही माझी उमेदवारी आहे. शिवाय कसं आहे की आता यंग मुलं आहेत तर त्यांनाही नोकऱ्या नाही आहेत, शिकलेले आहेत परंतु नोकऱ्या नाही. नोकऱ्या नसल्यामुळे कसं होते, ते बेरोजगार होऊन नको त्यात ह्याला जातात की बाबा नशेमध्ये वगैरे करतात किंवा वाईट मार्गाला जातात. तर कसं आहे की त्यांच्यासाठीही मी नोकरी जाऊन एखादं प्रोजेक्ट वगैरे आणून त्यांनाही नोकऱ्या देण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझ्या आता वार्डा भागामध्ये फिरत असताना ज्या ज्या अडचणी सांगितल्या, माझ्या हातून जेवढ्या होईल तेवढ्या मी त्यांच्या पूर्ण करत आलेल्या आहेत. आणि ज्या अडचणी मोठ्या आहेत त्या अडचणीसाठी मी आता झगडत आहे. तर त्यासाठी ते सगळेजण माझ्या पाठीशी आहेत. तुम्ही आता बघतच आहात की किती आपल्या पाठीशी आहेत करून. सगळा समाज माझ्या पाठीशी आहे. अनेक लोक माझ्या पाठीशी आहेत. जे गरिबाला जाणणारे आहेत ते पाठीशी आहेत. सुशिक्षित वर्गही म्हणतात की ताई, आम्हाला जर असा उमेदवार मिळाला तर आमच्या भागाचा प्रभागाचा विकास होईल. तर मी त्यांच्यासाठी तत्पर आहे. आणि माझं चिन्ह नारळ आहे. नारळ आपलं हे शुभ आहे. कोणतंही शुभ कार्याची सुरुवात करताना आपल्याला नारळच लागतो. तो नारळ वाढवूनच आपण आपल्या शुभ कार्याला सुरुवात करतो आपण. तर असं माझं चिन्ह आहे. आणि आपल्या मिरासाहेब बाबाच्या दर्ग्याचं एक शान आहे, ती म्हणजे फुटबॉल. तर फुटबॉल ही चिन्ह गोसावींचं आहे. तर मी म्हणेल की जे आता ज्यांनी काही कामं केलेली, मी कोणाची नावं घेणार नाही, कोणावर आरोपही ठेवणार नाही. समाजाने जे त्यांना नावं ठेवली आहेत तर त्यांना आपण फुटबॉल प्रमाणे मिरजेच्या बाहेर फेकायचं आहे, जेणेकरून आपल्या या भागाचा विकास आमच्याकडून तुम्ही सर्वांनी करून घ्या. जय हिंद. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.